नमस्कार माऊली, चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 9 मधील ओवी 88 ते ओवी 94च्या सहवासात आपण जाऊया. भगवंतांनी अर्जुनाला अनाकलनीय अशी घटना, त्या घटनेचा परिचय करून दिला. आणि ती घटना म्हणजे भगवंताचा ऐश्वर्य योग, अर्थात भगवंताच्या सामर्थ्याच्या आधारे प्रगट होणारी भूतसृष्टी, त्या भूतसृष्टीची विविध रूप आणि हे सर्व अनुभवाला येणं, हे अनुभवाला येऊन सुद्धा ही भूतसृष्टी ज्याच्या आधाराने प्रगट होते तो भगवंत भूतसृष्टीहून वेगळा नाही. भूतसृष्टी मात्र भगवंताहून वेगळी भासते. हा जो काही खेळ आहे त्यालाच भगवंतानी ऐश्वर्य योग म्हटलेला आहे. हा ऐश्वर्य योग समजून घेण्याच्या दृष्टीनेच पुढच्या काही ओव्यांमधनं ज्ञानोबाराय मार्गदर्शन करतात. ते म्हणतात, या लागी मज पासुनी भूते आने नभती हे निरुते, आणि भूतान वेगळिया माते कहींच न मनी हो. भगवंत आता अर्जुनाला समजावून सांगतात. ते म्हणतात, अर्जुना, अरे ही प्रगट झालेली सर्व सृष्टी, या सृष्टीमधील सर्व जीव भूत ही माझ्यापासून कधीच निराळी नव्हती. आने नभती हे निरुती, आणि भूतान वेगळिया माते कहींच न मनी हो. आणि त्याचबरोबर ह्या सर्व सृष्टीपासून मी सुद्धा वेगळा आहे असं कधीच मनात आणू नकोस. अर्थात हे संपूर्ण जग वेगळं आणि भगवंत वेगळा आहे असं मनात आणू नको, हेच भगवंत अर्जुनाला सांगतायत. पुढे ज्ञानोबाराय म्हणतात, एक उपमा देतात. ते म्हणतात, पै गगन जेवढे जैसे, पवनु गगनी तेवढाची असे. पै गगन जेवढे जैसे, पवनु गगनी तेवढाची असे. सहजे हालविलिया वेगळा दिसे, एरवी गगन ते चितो. अहो, जेवढा आकाशाचा व्यापकपणा आहे तेवढ्याच प्रमाणात, तेवढ्याच प्रकारे आकाशाच्या ठिकाणी पवनु म्हणजे अर्थात वायूही तेवढ्याच व्यापकपणे राहतो. परंतु त्या वायूला जर हलवलं गेलं की आपल्याला त्याचा अनुभव येतो. त्यालाच आपण वारं म्हणतो. त्या वाऱ्याचा, त्या वायूचा आपल्याला अनुभव येतो आणि तेवढ्या पुरता तो वायू आकाशापासून वेगळा झालेला दिसतो. परंतु केवळ हलवल्यामुळे वेगळा झालेला दिसतो. अन्यथा हा वायू आकाशाशी एकरूप होऊनच राहिलेला असतो. जणू काही आकाश आणि वायू हे वेगवेगळे नसतातच. त्या वायूला हलवलं जाणं हे केवळ निमित्त घडतं. ही उपमा, हा अनुभव जर आपण लक्षात घेतला तर त्याला धरूनच पुढे तैसे तैसे, त्याप्रमाणे भूत जात माझ्या ठाई, कल्पिजे तरी आभासे काई, निर्विकल्पी तरी नाही, तेथ मीची मी आघवे. भगवंत म्हणतात, आकाशाप्रमाणेच निर्विकल्प ही जी अवस्था आहे ती समजण्याच्या दृष्टीने, त्याची आपण कल्पना करू शकण्याच्या दृष्टीने आकाशाची उपमा दिली. ती निर्विकल्प अवस्था ही जी माझी मूळ स्थिती आहे ती त्या आकाशासारखी आहे.
आणि ज्याप्रमाणे तो वायू हलवला गेला की वाऱ्याच्या रूपाने आकाशाहून वेगळा भासतो, त्याचप्रमाणे कल्पनेचे तरंग जर उमटले तर ही भूत जात, ही सर्व भूत सृष्टी, त्याचा आभास माझ्यावर होतो. अन्यथा निर्विकल्पी, अन्यथा ज्या ठिकाणी कल्पनाच नाही अशी निर्विकल्प जी अवस्था आहे तेथ मीची मी आघवे. नाहीतर सर्व काही तिथं मीच मी आहे, दुसरं काही नाहीच. दुसरं म्हणता येईल अशी गोष्टच नाही. म्हणून नाही आणि असे हे कल्पनेचे नि सौरसे. म्हणून नाही आणि असे हे कल्पनेचे नि सौरसे, जे कल्पना लोपे भ्रंशे आणि कल्पने सवे होय. म्हणून भगवंत म्हणतात, म्हणून ही भूतसृष्टी नाही, ही भूतसृष्टी आहे. हे सर्व काही कल्पनेच्या साह्याने जेव्हा परब्रह्माहून निराळ्या वस्तूची, निराळ्या गोष्टीची कल्पना केली जाते, त्याच वेळी असं म्हणता येतं आहे आणि नाही. जर का ह्या सृष्टीची कल्पनाच उमटली नाही तर ही सृष्टी, ही भूत दिसत नाहीत. तीच ती निर्विकल्प अवस्था. आणि जेव्हा या सृष्टीची कल्पना केली जाते तोपर्यंतच सर्व सृष्टी, सर्व भूत मात्र दिसतात. कल्पना आणि निर्विकल्प ह्याचा हा खेळ आहे. तेची कल्पिते मुदल जाये, तेची कल्पिते मुदल जाये, तै असे नाही हे के आहे. म्हणून पुढती तू पाहे, हा ऐश्वर्य योग. परत एकदा भगवंत अर्जुनाला म्हणतात की अर्जुना, मी तुला पुन्हा एकदा हा ऐश्वर्य योग काय आहे ते सांगतो, तू बघ. म्हणून पुढती तू पाहे, हा ऐश्वर्य योग. आणि ह्या ऐश्वर्य योगाचं स्वरूप कसं आहे, त्याची अवस्था कशी आहे. तेची कल्पिते मुदल जाये, तै असे नाही हे के आहे. ही सर्व सृष्टी, हे सर्व जग, ह्याच्यातली सर्व भूत, नाम, रूप, आकार, हे सर्व ज्या कल्पनेमुळे भासते, ती कल्पनाच जर नाहीशी झाली, मुदल म्हणजे मूळ जी गोष्ट आहे तीच जर नाहीशी झाली, तर मग काही आहे किंवा काही नाही असं म्हणण्याची तरी काही आवश्यकता राहील का? काहीच नाही. माऊली हो, हा जो संकल्प, निर्विकल्प, कल्पना, कल्पनेच्या पलीकडचा जो खेळ आहे तो आपणही अनुभवतो. ज्याप्रमाणे शांतपणे रात्री आपण झोपी जातो, त्यावेळी आपण ज्या जगात आहोत आणि ह्या जगामध्ये आपण मी आणि माझं म्हणून ज्या काही गोष्टी बघतोय त्या सर्व लय पावतात. त्या सर्वांविषयी आपल्या मनात असलेली कल्पना नाहीशी होते जोपर्यंत आपण गाढ झोपेमध्ये आहोत. जणू काही आपण ह्या झोपेच्या निमित्ताने निर्विकल्प अवस्थेविषयी माऊली इथं जे सांगतायत की त्या ठिकाणी कल्पनाच नाही. आणि मग कल्पना नाही म्हटल्यावर जग आहे का जग नाही हा विचार तरी कुठून राहणार. झोपलेल्या माणसाला आजूबाजूला काय चाललंय याची कल्पना पुसटशी सुद्धा नसते. जणू काही अशा प्रकारेच या घटनेबद्दल आपल्याला उपमांच्या साह्याने ज्ञानोबाराय समजावून सांगतायत. त्यासाठीच पुढे भगवंत म्हणतात अर्जुनाला की अर्जुना, ऐसिया प्रतिती बोध सागरी, तू आपण याते कल्लोळू एक करी,
मग जव पाहासी चराचरी तव तूची या हासी. वा वा. हे अनुभव घेण्याच्या दृष्टीने भगवंत सांगतात. भगवंत अर्जुनाला म्हणतात, अशा प्रकारे हा कल्पनांचा जो खेळ आहे त्याच्या पलीकडे जाऊन तू जेव्हा अनुभूती घेशील, प्रतीती अनुभूती घेशील आणि त्या अनुभूतीचा बोध तुझ्या अंतःकरणाला होईल, अशा वेळी माऊली म्हणतात की हा जो अनुभूतीचा बोध आहे, हा अनुभूती बोध रूपी सागरी. आणि असेच अनुभव, असाच बोध, अशाच सागराचा जेव्हा तू एक तरंग बनून राहशील. पण हा सागराचा तरंग कसा आहे? ज्ञान स्वरूप आहे, अनुभूती स्वरूप आहे. कारण प्रतिती बोध सागरी तू आपण याते कल्लोळू एक करी. तू ह्या अनुभूतीचा बोध झालेल्या सागराचा एक तरंग बनून राहा आणि तो तरंग बनून तू सगळीकडे संचार कर. समुद्रावरती अनेक लाटा आहेत, पण तू एकमात्र विशेष आहेस. तू अनुभूती आणि ज्ञान झालेला असा तरंग आहेस. तू अशी लाट आहेस. आणि मग असा तू ज्ञान स्वरूप लाट बनून सगळीकडे संचार करशील. त्यावेळी मग जव पाहासी चराचरी तव तूची आहासी. आणि अशा वेळी तू जेव्हा आजूबाजूला बघशील त्यावेळी चर आणि अचर, सजीव आणि निर्जीव अशा अनेक गोष्टींनी ही जी सृष्टी निर्माण झालेली आहे, सगळीकडे तुला तुझाच बोध होईल. अर्थात आत्मस्वरूपाचाच बोध होईल. कारण तू सर्व कल्पनांच्या पलीकडे गेलेला आहेस. या जगामध्ये जे जे दिसतंय, जे जे भासतंय, सर्व कल्पनांचाच तर खेळ चालू आहे. आणि तुला कल्पनांच्या पलीकडे जाऊन बघण्याची जी दृष्टी प्राप्त होईल त्यालाच माऊली प्रतिती बोध सागरी म्हणतात. हे सांगितल्यावर भगवंत अर्जुनाला विचारतात, या जाणणे याचा चेवो तुझ आला ना म्हणती देवो. तरी आता द्वैत स्वप्न वावो झाले की ना. भगवंत अर्जुनाला म्हणतात, अर्जुना, हा जो जाणण्याचा म्हणजे अनुभवण्याचा भाग आहे तो तुझ्या लक्षात आल्यामुळे आता तू जागा झालास ना. या जाणण्याचा चेवो तुझ आला ना म्हणती देवो. अर्जुना, तू जागा झालास ना. आता ह्या कल्पनांमध्ये रमू नकोस, ह्या कल्पना विश्वामध्ये रमू नकोस. आता तू जागा झालास ना. कल्पना करण्याची मनाची आपली जी सवय आहे त्याच्यामुळे जग अखंड भासत राहतं. पण कल्पना मुदल जाये, पण कल्पनारूपी मुदलच नाहीसं झालं की मग तरी आता द्वैत स्वप्न वावो झाले की ना. आणि आता त्यामुळे द्वैत स्वप्न म्हणजेच भगवंत वेगळा आणि हे जग वेगळं असं जे द्वैतरूपी स्वप्न आहे ते स्वप्न नाहीसं झालं ना. कारण तू आता जागा झालायस. ज्ञानाचा बोध घेऊन अनुभूती आल्यामुळे तू जागा झालायस. अशा अर्जुनाला भगवंत म्हणतायत की अर्जुना, तू जागा झालास ना. माऊली हो, आपण सुद्धा भगवंताकडे हीच प्रार्थना करूयात की आमचा सुद्धा द्वैत स्वप्न नाश पावो, आम्ही सुद्धा जागे हो आणि आम्हाला सुद्धा अनुभूती स्वरूप आत्मबोध प्राप्त हो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.